हॅलो, नमस्कार. मी नम्रता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पंचामृत. आता तुम्ही म्हणाल पंचामृत तर किती सोपं आहे, तर आम्हालाही येतं. पण मी तुम्हाला या रेसिपीमध्ये पंचामृत योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कसे करायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासोबतच मी पंचामृताचे फायदे सुद्धा सांगणार आहे. चला तर आपण बघूया आता पंचामृत कसे करायचे. तर आपण पंचामृतासाठी इथं घेतलं आहे मध, तूप, खडीसाखर, गाईचं गरम करून गार केलेलं दूध आणि गाईचं घरीच लावलेलं दही. आता ही खडीसाखर मी विरघळावी म्हणून मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे. मी आपली ही खडीसाखर मिक्सरमधनं बारीक केलेली. आता या पंचामृताची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे सर्वात आधी आपण 1 चमचा मध घेणार आहोत. मध आपण 1 चमचा घेतला असेल तर तूप आपण 2 चमचे घेणार आहोत. दोन चमचे तूप घेतलं असेल तर आता आपण यामध्ये 4 चमचे साखर घेणार आहोत. आता सर्वात आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लक्षात ठेवा, आपल्याला पंचामृत करताना दही आणि दूध हे नॉर्मल टेम्परेचर मध्येच ठेवायचे आहे. आता यात आपण 8 चमचे दही टाकणार आहोत. 1 2 3 4 5 6 8. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मला ही वाटी छोटी पडली आहे, मी ही वाटी चेंज करून घेते. लक्षात ठेवा, आपल्याला पंचामृत चांदीच्या वाटीत किंवा काचेच्या वाटीत किंवा स्टीलच्या वाटीतच बनवायचं आहे. ते कधीच तांब्याच्या भांड्यात बनवायचं नाही. आणि चांदीच्या भांड्याला पण खास असे गुणधर्म आहे. चांदीचं भांडं हे अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल असतं, त्यामुळे ह्या भांड्यात तुम्ही जर केलं त्याचे गुणधर्म असे वाढतात. आणि लक्षात ठेवा, हे पंचामृत तुम्ही जर रोज घेणार असाल तर ते ताजे ताजेच करून घ्यायचे. आता या ठिकाणी आपण 8 चमचे दही टाकलं, तर त्यामुळे आता आपण त्याच्या दुप्पट 16 चमचे दूध यात टाकणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि अशा पद्धतीने आपलं शास्त्रशुद्ध पंचामृत तयार झालंय. बरेच जण म्हणतात की मध आणि दही एकत्र घेऊ नये, पण मध आणि दही हे समप्रमाणात घेऊ नये. पण तेच तुम्ही विषम प्रमाणात घेतलं तर त्याचे फायदे मिळतात. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये तुळशीचं पान ठेवू. अशा प्रकारे आपलं पंचामृत तयार आहे. आयुर्वेदात पंचामृताचे खूप असे फायदे सांगितले आहेत. पंचामृताने आपली गट हेल्थ चांगली होते, आपली स्किन टोन चांगला होतो, आपली प्रतिकारशक्ती चांगली वाढते, आपली बुद्धिमत्ता चांगली होते, आपली त्वचा छान राहते आणि त्यातल्या त्यात आपला चेहरा सुद्धा उजळतो. गर्भवती स्त्रीने जर हे पंचामृत रोज प्राशन केले तर तिच्या शिशूला अगणित असे फायदे मिळतील. त्याची वाढ चांगली होईल, त्याची त्वचा चांगली होईल, त्याची बुद्धिमत्ता चांगली होईल. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे पंचामृत चालते. पण ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी साखर न वापरता हे पंचामृत प्राशन करू शकतात. आयुर्वेदात पंचामृताचे असंख्य असे फायदे सांगितले आहेत, त्यातले मी थोडेसे तुम्हाला सांगितले आहे. हे पंचामृत कसे प्राशन करायचे, तर हे पंचामृत सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी 1 ते 2 चमचे तुम्ही घेऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला पंचामृताची रेसिपी आणि त्याचे फायदे?
जर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ह्या रेसिपीला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.